हे बघा, ह्या ज्या तुम्हाला पिशव्या दिसत आहेत ना, या सर्व पिशव्यांमध्ये ना मी फळभाज्यांचं बी रुजवलंय. या वेलींचं दोडका, पडवळ, दुधी, कारलं असं मी याच्यात बी रुजवलंय. आता याच्यावरती ना मी एक पाऊस पडू दिला आणि त्याच्यानंतर मग पिशव्या मी इथे आत घेतल्या. आता मी काय करते, ह्या सर्व पिशव्या आहेत ना एका बाजूला ठेवून देते, झाडाच्या बाजूला. म्हणजे काय, जास्त पावसात जर त्या भिजल्या तर बी पुसेल ना हो. म्हणूनसाठी आता एक पाऊस चांगला पडला आणि पिशव्या आतमधलं खत चांगलं बऱ्यापैकी भिजलंय. आता मी या सर्व पिशव्या झाडाखाली एका ठेवून देते. पिशव्या सगळ्या मी इथे आणून ठेवल्या आहेत. हे बघा, ही आमची तेंडलीची वेल आहे, प्राजक्ताचं झाड आहे. प्राजक्ताच्या झाडावरती तेंडलीची वेल सोडलेली आहे आणि त्याच्या खाली मी हे ठेवले. म्हणजे जमीन खाली ओली पण आहे आणि वरून जरी पाणी पडलं तरी थोडं पाणी पडेल. तुम्हाला सांगू का, ह्या वर्षा ना मी मोठा व्हिडिओ पण टाकलाय. मी ह्या ज्या फळभाज्यांचं बी कसं रुजवलंय, त्यासाठी कसं खत तयार केलंय ते सुद्धा मी मोठ्या व्हिडिओ सांगितलं आहे. ते तुम्ही मोठ्या व्हिडिओ माझा नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.